आई खूप दिवसांपासून पप्पांना एक गोष्ट बोलत होती. आपण आपल्या कुलदेवताच्या दर्शनाला जाऊ, शिखर शिंगणापूरला जाऊया, महादेवांचं दर्शन घेऊन येऊया. पण कधी कधी वेळ जुळत नव्हता, तर कधी कधी काही कारणं येत होती. अखेर योग्य वेळ आली. काल दुपारी आम्ही आमच्या घरून निघालो, रात्री शिखर शिंगणापूरमध्ये पोहोचलो आणि आज पहाटे अतिशय सुंदर आणि शांत वातावरणामध्ये महादेवांचं दर्शन झालं. आणि आज जेव्हा महादेवांचं दर्शन झालं आणि तिथे उभं राहून एक गोष्ट जाणवली. आपण सगळेच ना काही ओझं घेऊन जगत असतो. कोणाच्या मनात काळजी असते, कोणाच्या मनात अपूर्ण स्वप्न, कोणाला भविष्याची चिंता, तर कोणाला भूतकाळ सोडवत नसतो. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी प्रत्येकाच्या मनात एक न बोललेली गोष्ट मात्र नक्की असते. महादेवांसमोर उभं राहिले तेव्हा असं वाटलं, किती दिवस झालेत मनाला शांत बसूच दिलं नाही. सतत काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी सिद्ध करायचं आहे, कुठेतरी पोहोचायचं आहे. या धावपळीमध्ये कुठेतरी जगणं राहूनच गेलं मागे असं वाटलं. मग मी तिथे उभं राहून काहीही मागितलं नाही. फक्त एवढंच वाटलं, ज्याला जे हवं आहे त्याला ते योग्य वेळी मिळू दे. ज्याच्या मनात सध्या वादळ आहेत त्याला थोडी शांतता मिळू दे. आणि जे आज खूप थकले आहेत त्यांना पुन्हा एकदा उद्याची आशा मिळू दे. कारण कधी कधी देवाकडे उत्तरं मागायची नसतात, फक्त मन हलकं करायचं असतं. थँक्यू.